आता केबलच्या विषयात एक वेगळा विषय अनधिकृत केबल आहेत या हे मान्य करावं लागेल. कोणी उठून किती किलोमीटर टाकली आहे याचा कुठलाही डेटा महापालिकेकडे नाहीये, ही सुद्धा वस्तुस्थिती आहे. आणि आपण जर का महापालिकेच्या हिताचा विचार केला तर याची नोंद महापालिकेत असणं माझ्यासारख्या कार्यकर्त्याला वाटतं की असावी. त्या संदर्भात काय उपाययोजना करता येईल ही केली पाहिजे. त्यात पारदर्शकता आणली पाहिजे, त्याचं मोजमाप आलं पाहिजे आणि त्याचा जो काही दर आहे, म्हणजे आपण जमिनीखालनं केबल टाकतो, त्याचे पैसे घेतो, त्याचं भुईभाडं घेतो, त्याची सुद्धा काही निश्चितपणे धोरण असावं, त्याचं भाडं असावं. कारण हे पुणे महापालिकेच्या उत्पन्नाचा एक प्रमुख स्रोत होऊ शकतं. त्या दृष्टीने हा प्रयोग होता. त्या संदर्भात जेव्हा लक्षात आलं की हे प्रचंड मोठं जाळ आहे, त्याला धोरण करून या सगळ्यांना एकत्रित आणावं लागेल, त्याप्रमाणे त्या धोरणाची कारवाई चालू. म्हणूनच थांबवली कारवाई. आणि आता त्यांना सांगितलंय, सगळ्यांचं मोजमाप घेतोय, सगळ्यांचे अर्ज घेतोय आणि त्याप्रमाणे धोरण तयार होईल.